चला लक्ष द्या. बघा आता काय म्हणतोय पहा. आवाज येतोय का रे? कमेंट मध्ये सांगा मला. बघा माझा आवाज येतोय का सांगा. ठीक. बघा आता हा प्रश्न समोर आहे. या प्रश्नाला नेमकं कशा पद्धतीने सोडवायचं आहे लक्ष द्या. इथं काही काल नियम दिलेले होते, त्याच्यातले काही नियम सांगतोय. अहिल्यानगर पोलीस 2000 त्या ठिकाणी 23चा प्रश्न होता. दोन 2023 अहिल्यानगर याचा एक नियम आहे. बघा नियम कसा आहे आणि कशा पद्धतीने जायचे आपल्याला पुढे ते. तीन एक्स प्लस 6 ही एक समसंख्या आहे. 3x + 6 ही जी आहे ती म्हणजे समसंख्या आहे. तर खालीलपैकी समसंख्या कोणती? आता लक्षात ठेवायचं 3x + 6 ही एक समसंख्या आहे. तर खालीलपैकी समसंख्या कोणती असं सांगितलेलं आहे. आता टोटल तर खालीलपैकी समसंख्या कोणती? 3 × x. बघा आता या प्रश्नामधला 3x + 6 ही एक समसंख्या आहे. तर खालीलपैकी समसंख्या कोणती? अहिल्यानगर पोलीस 2023 मधला प्रश्न आहे. आता ती समसंख्या म्हणण्यासाठी काय घ्यावं लागेल? 3 × अधिक हे का इथं x घेतोय अधिक 6 म्हणतो, ही तुमची समसंख्या आहे. इथं जर मी 3 × कुठलीही एखादी संख्या ठेवली तर काय होते बघा, म्हणजे 3 + 6 = 9. म्हणजे इथं काय येणार आहे, हे 2 जर ठेवलं तर 3 × 2 = 6 अधिक 6 म्हणजे x ही तुमची समसंख्या आहे असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. मग कुठलीही एक समसंख्या घेऊन कोणती तयार होते का बघा आता. म्हणजे आता 2 × 3 × आता समजा मी 2 ठेवलं तर 3 × 2 - 1 3 × 2 = 6 - 1 म्हणजे 5 उलाले. 3 × 2 तुमचं उत्तर हे उलालं. आता 3 × 2 + 1 म्हणजे 6 + 1 7 उलालं. 3 × 2 + 3 3 × 2 = 6 आणि 3 6 + 3 9 उलालं. म्हणून तुमचं उत्तर या ठिकाणी बी आलं. किती आलं? 3x. काय होऊ लागलं होतं बघा आता, की पूर्ण संख्या 3x + 6 ही एक पूर्ण संख्या समसंख्या म्हणलं. इथं जर मी विषम संख्या घेऊला तर इथं या ठिकाणचं जे उलालं ते सम, म्हणून मला इथं सम घ्यावं लागलं. पण सम घेतल्यानंतर या ठिकाणी उत्तर तुमचं सम येऊ लागलं. म्हणजे 3 × 2 = 6 + 6. मी काय केलं, या ठिकाणी 2 घेऊन हे कंप्लीट करून घेतलं. समजा x बरोबर 2 म्हणलं आणि हे 2 जिथं जिथं x आहे त्या ठिकाणी ठेवलं आणि याला सोडवण्याचा प्रयत्न करा. 3 × 2 = 6 - 1 म्हणजे त्या ठिकाणी काय झालेलं आहे 5. 3 × 2 = 6 म्हणजे हो का इथं 6. 3 × 2 = 6 + 1 6 आणि 1 किती 7. 3 × 2 = 6 + 3 6 आणि 3 9 म्हणजे उत्तर जे आलं समसंख्या म्हणजे त्या ठिकाणचं 6. म्हणून ऑप्शन तुमचं बी पर्याय हे त्या ठिकाणचं बरोबर आलं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता नेमका काय होतो तो. हा बघा, x ही समसंख्या आहे तर त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती? हे काल झालेले आहे त्याच्यामुळे ह्याला काही घेण्याची गरज नाही. हे कालच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे, रिपीट आलेला आहे. हा पण झालेला होता. समसंख्या आहे तर त्यापैकी कोणती विषम संख्या. हा आता ही कोणती विषम संख्या म्हणलेला आहे? याच्यासारखाच आहे. आता विषम संख्या म्हणलेला आहे ह्याच्यासारखाच आहे. हे जे घेतलेलं आहे ते हे इथं समसंख्या म्हणलं होतं आणि तिथं त्या ठिकाणी विषम संख्या म्हणलेला आहे. सेम याच पद्धतीचा हाही प्रश्न आहे. हा हे बघा, पुणे लोहमार्ग पोलीस 2021. यम ही एक विषम संख्या आहे. यमच्या पूर्वीची 8वी समसंख्या म्हणलं. हे पाठीमागं आता हे प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटत असेल काल झालं सांगत असताल, परंतु लक्षात ठेवा हे जे आहे ते म्हणजे आपल्याला पाठीमागेली विचारलंय. म्हणून काय करायचं बघा आता या ठिकाणी काल झालेली आहेत तरी एखादी सांगतोच मी तुम्हाला. बघा लक्ष द्या आता. यम ही विषम संख्या, ही विषम संख्या विषम पूर्वीची म्हणजे मागील
8च्या पुढे सम म्हणलाय. हे काल सगळे झालेले आहेत, हे आज थोडंसं रिपीट करून घेतोय म्हणून मी ते काही ड्रॉप करतोय. विषम मागील सम, दिलेली विषम संख्या यम आहे. मागील म्हणजे मायनस, सम म्हणजे पूर्वीचे 8वी सम म्हणलाय. क्रमांक आहे 8 गुणिले 2 वजा 1, म्हणजेच उत्तर आलं यम मायनस 8 दुनी 16 वजा 1 15, म्हणजे -15. उत्तर तुमचं बी हे त्या ठिकाणचं आलं. पुणे लोहमार्ग 2021 हे काल झालेले होते. त्या पद्धतीनंच आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं होतं. चला नेक्स्ट पुढचा बघा. आता या प्रश्नामध्ये नेमका अर्थ काय आहे ते. याला बघा, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचं आहे असं म्हणलेलं आहे. हाही तुमच्या भरतीलाच टाकलेला होता. बघा नेमका अर्थ कसा आहे तो. समसंख्या आणि समसंख्या. बघा, दोन समसंख्यांची बेरीज समसंख्या. आता एक मी नियम वापर केला होता. 2 आणि 2 किती होते 4, किंवा कुठलीही दोन समसंख्या घ्या. 12 अधिक 10 घ्या, एवढा किती झालं 22 होतंय. एक विषम संख्या आणि विषम संख्या कुठली येऊ का 5 + 5 म्हणायचं, हे का 10, म्हणजे हे दोन्ही बरोबर झालं. एक पडताळा तिथल्या तिथं घ्यायचं. विषम संख्यांचा गुणाकार लगेच 5 गुणिले 5, 5 5 25, हे विषमी उलालतं म्हणून हे तुमचं चुकीचं आहे. एक समसंख्या, समजा समसंख्या मी इथं 8 घेतली आणि एक विषम समसंख्या घेतली ती म्हणजे 12 घेतली, 12 8 96, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे तुमचं चुकीचं होतं. तिथं पर्यायामध्ये ठेवा, त्या पद्धतीनं तिथं सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ओके. चला बघा नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता गोंदिया SRPF 2021 प्रश्न दिलेला आहे. गोंदिया SRPF 2021 मधला x ही संख्या विषम असल्यास खालीलपैकी कोणती समसंख्या आहे. x ही विषम म्हणलंय. x बरोबर कुठलीही विषम घ्या, समजा 5 घ्या, x बरोबर 3 घ्या, कुठलीही घ्या एक, आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. समजा मी 3 म्हणलं, कुठली एक घ्या. आता x म्हणजे इथं 3 लिहा, अधिक 2, हे काही 5 झाले. x बरोबर 3 - 2 ही 1 झाले. आणि या ठिकाणी x 3 आहे गुणिले 2, 3 दोन्ही 6 झाले. आणि 3 गुणिले 2, 3 गुणिले 2, 3 दोन्ही 6 झाले. आपल्याला काय म्हणलंय समसंख्या. बघा लक्षात घ्या काय म्हणतो ते. 3 अधिक 2 5, परत 3 गुणिले इथं 3 आहे रे. 3 गुणिले 3, 3 3 किती 9, आणि 3 गुणिले 2, 3 दोन्ही 6. आपल्याला काय विचारलेलं आहे समसंख्या. मग समसंख्या म्हणजे हे या प्रश्नाचं तुमच्या उत्तर झालं. किती झालेलं आहे डी, हे या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. सी नाही, डी उत्तर येतंय. चला बघा, हे एक गृहीत धरायचं आणि त्याच्यानुसार सोडवायचं. ए व बी दोन्ही विषम संख्या असतील तर खालीलपैकी कोणता पर्याय अंक असेल किंवा समसंख्या. ए व बी दोन्ही विषम. मग समजा दोन्हीला काय करायचं विषम संख्या. ए म्हणजे 5 घ्या किंवा आणखीन 7 घ्या, असं काही नाही की 5च. आणि बी म्हणजे 5 घ्या वाटलं तर, किंवा 9 घ्या वाटलं तर, काही फरक पडत नाही. मग आता घ्या बरं, आता इथं ठेवून घ्या. आता 7 + 9 का हे 16 घ्या. सम अंक असेल म्हणलाय. पुन्हा नंतर हे का 7 + 9 + 1, 16 आणि 1 17 होईल आलाय. पुन्हा 7 + 9 + 2 16, 17 18 आहे. गुणाकार आहे ना. 7 9 63 + 2 65, आणि 7 गुणिले 9 7 9 63. आपल्याला काय म्हणले रे सम अंक असेल म्हणलेला आहे. सम कोणता आहे हे काही पहिलंच त्या ठिकाणी बरोबर आलं, कारण गृहीत धरायचं तिथं आणि त्याच्यानुसार सोडवण्याचा प्रयत्न करा. मग या ठिकाणी बघा आता काय म्हणलेलं होतं. बीचं हे 17 आलं, सीचं 65 आलेलं आहे, हे का इथं 65 आलेलं आहे, आणि बीचं 63 आले आहे. पुणे लोहमार्ग 2024 मधला हा प्रश्न तुमच्या समोर आहे. चला अमरावती ग्रामीण पोलीस 2024 बघा.
एक्स ही काय म्हणले त्या ठिकाणी समसंख्या आहे, तर खालीलपैकी नेहमीची समसंख्या कोणती? आता एक्स ही समसंख्या आहे, एक्स सांगा कोणती समसंख्या? कुठलीही एक्स ही समसंख्या. समजा एक्स बरोबर 4 म्हणतो, 4चा वर्ग प्लस 3, 16 प्लस 3 म्हणजेच किती झालं? 19. 4 प्लस 1 म्हणजेच किती? 5 झालं. 4चा वर्ग 16 झालं. 4चा वर्ग मायनस 1 म्हणजे 16 मायनस 1 किती? 15 झालं. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं ते म्हणजे 16. म्हणून सी पर्याय त्या ठिकाणचा करेक्ट होता. पुढचा प्रश्न बघा, सी पर्याय त्या ठिकाणचं उत्तर तुमचं आलेलं आहे. चला पुढचा बघा, नेक्स्ट पाहून घ्या. आता परभणी पोलीस आणि SRPF अकोला 2024 मध्ये या ठिकाणी टाकलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर पाहून घ्या. एक्स ही विषम संख्या आहे, मग एक्स म्हणजे कोणती संख्या म्हणू शकता? समजा मी 5 म्हणलं तर 5 2 गुणिले 5, 2 ऑलरेडी 1 गुणिले 5 अधिक 1 म्हणजे 5 दोन्ही 10 अधिक 1 म्हणजे उत्तर किती? 11. 2 गुणिले 5 वजा 1, 5 दोन्ही 10 वजा 1 म्हणजे किती? 9. 2 गुणिले 5 अधिक 4, 5 दोन्ही 10 आणि 4 किती? 14. 2 गुणिले 5 मायनस 3, 5 दोन्ही 10 मायनस 3 किती आले? 7. आपल्याला समसंख्या असं म्हणलेलं आहे. 2024 मध्ये हा टाकलेला प्रश्न होता आणि समसंख्या म्हणजे उत्तर किती आले त्या ठिकाणी? 14. हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता एक्स ही एक विषम संख्या आहे, तर खालीलपैकी समसंख्या कोणते? बघा, एक्स ही विषम संख्या आहे. समजा एक्स म्हणजे 5 म्हणा, 3 म्हणा, ती काही तेच म्हणावं असं काही नाही. 3 म्हणता 2 गुणिले 3 मायनस 5, 3 दोन्ही 6 मायनस 5 म्हणजे उत्तर 1. सम म्हणलंय, विषम आलंय. 2 गुणिले 3 प्लस 7, 3 दोन्ही 6 प्लस 7 हे झालं 13. 2 गुणिले 3 प्लस 11, 3 दोन्ही 6 प्लस 11 मिळून 17 झालं. 2 गुणिले 3 प्लस 6, 3 दोन्ही 6 प्लस 6 एवढा 12 झालं. तर तुमचं काय आलं उत्तर त्या ठिकाणचं? डी पर्याय हे तुमचं उत्तर आलेलं आहे. कारण सोपा घटक आहे, कायम आहे ते त्या ठिकाणी गृहीत धरा आणि गृहीत धरून त्या ठिकाणी आपलं सोडवण्याचा प्रयत्न करा. चला नेक्स्ट पुढचा बघा. आता पुढचा काय म्हणतो ते, हा बघा, ए ही विषम संख्या आहे, तर खालीलपैकी समसंख्या कोणती? ए काय म्हणलेला आहे? विषम संख्या म्हणलेला आहे. आता ए बरोबर कुठलीही एखादी विषम संख्या गृहीत धरा. ए बरोबर विषम संख्या समजा मी 5 गृहीत धरले. 2 गुणिले 5 अधिक 4, 5 दोन्ही 10 प्लस 4 म्हणजेच किती? 14. हे का पहिलंच उत्तर बरोबर आलं. आता पुढे काही द्यायची गरज नाही. पुणे तलाठी भरती, पुणे तलाठी भरती नाही, पुणे पोलीस भरती पाहिजे होतं. तलाठी भरती नाही, पोलीस भरती. पुणे पोलीस भरती मधला प्रश्न आहे 2023 मधला. पुन्हा परत 2 गुणिले त्या ठिकाणी 5 आहे अधिक 7, 5 दोन्ही 10 आणि 7 17 हे का? हे नाही येणार. 2 गुणिले 5 मायनस 3, 5 दोन्ही 10 वजा 3 म्हणजे 7 नाही येणार. 2 गुणिले 5 प्लस 1, 5 दोन्ही 10 आणि 1 त्या ठिकाणी किती येतं? 11. म्हणून उत्तर तुमचं पहिलं. मी तर अगोदरच सांगितलं की बाबा उत्तर आलं होतं ते म्हणजे पहिलं. कारण एखादी संख्या गृहीत धरायची आणि सोडवायचं, सोपं जाऊन. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. यम ही एक संख्या आहे, तर पुढीलपैकी कोणती संख्या निश्चित सम असेल? बघा, आता सर्व बरोबर सुद्धा दिलेलं आहे. एकच मिनिट, पुढे गेली पीपीटी. हा बघा, सम असेल प्रश्नार्थक चिन्ह होतं. आता यम ही एक संख्या आहे, मग यम म्हणजे एखादी सम पण म्हणा आणि एखादी विषम पण म्हणा. ह्या काही इथं असं वाटलं तर 2 गृहीत धरू. आता ज्यावेळेस आपण यम म्हणजे सम गृहीत धरतो, निश्चित सम म्हणलंय, सम गृहीत धरलं तर 4 प्लस 4 8 होईल. परंतु जर यम बरोबर जर 5 गृहीत धरलं तर 5 प्लस 4 बरोबर 9 होते. आणि आपल्याला इथं निश्चित म्हणलेलं आहे, त्याच्यामुळे हे शक्य नाही. कारण ते पहा का येऊ लागले. आता इथं यम यम म्हणजे त्या ठिकाणी 4 घेतलं वजा 2 म्हणजे 4 वजा 2 म्हणले की 2 येतंय.
हे सम आलं, परंतु तिथं जर मी 5 गृहीत धरलं तर 5 हे का इथं 2, म्हणजेच या ठिकाणी हे विषम येऊ लागलं. आलं. आता परत आता इथं जर आपण यम म्हणजे 4 गृहीत धरलं तर बघा गुणिले 4 + 2, 4 दोन्ही 8 + 2 मिळून 10 होऊ लागलं. किंवा यम म्हणजे जर 5 गृहीत धरलं 2 गुणिले 5 + 2, 5 दोन्ही 10 + 2 12. लक्षात घ्या काय म्हणतो ते. इथं 10 आलं आणि इथं 12 आलं, म्हणजे 4 गृहीत धरून आणि 5 गृहीत धरून पण समच येऊ लागलंय. म्हणून तुमचं उत्तर हे बरोबर हे नाही, कारण हे 2 चुकीचे आहेत. त्याच्यामुळे सर्व बरोबर हे चुकीचं होतं. याचं उत्तर होतं ते म्हणजे सी पर्याय, कारण निश्चित म्हणलेलं होतं. निश्चित म्हणल्यामुळं त्याचं उत्तर आलं सी पर्याय. नेक्स्ट पुढचा बघा आता. यम ही एक विषम संख्या आहे तर पुढील पैकी कोणती समसंख्या नाही. सम नाही म्हणलाय. बघा यम ही एक विषम संख्या. आता कुठलीही एक विषम संख्या गृहीत धरा. समजा यम बरोबर 5 म्हणतो. पहिला पर्याय 5 + 7, 7 आणि 5 किती 12, सम नाही म्हणलाय. पुन्हा हो का 5 - 9 म्हणा आणि यांची वजाबाकी जर केलात तर ते म्हणजे किती येते आता 5 हे 4 येणार आहे. आलं. त्याच्यानंतर 5 गुणिले 3, 5 त्रिक किती 15 आलेला आहे. आणि परत इथं 5 अधिक त्या ठिकाणचे 13 हे 18 आलेला आहे. आपल्याला काय म्हणलंय सम नाही म्हणलंय. म्हणजे कोणती सम नाही हे, कारण ते विषम, बाकीच्या सगळ्या सम आलेल्या आहेत. त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर जे आलेलं आहे ते म्हणजे सी पर्याय त्या ठिकाणचं आलेलं होतं. बघा पुढचा प्रश्न. या प्रश्नात काय म्हणलं ते स्थानिक आणि दर्शनी किमती. बस या ठिकाणी अंक जे काही दिलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या कोणकोणत्या संख्या कशा कशा संख्या आहेत त्याच्याबद्दलचे प्रश्न का इथं दिलेले होते. आता एक नवीन प्रकरण त्या ठिकाणी आहे ते म्हणजे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आपले ह्याच्यामध्ये 2 प्रकरणं संपलेत. तिसरं प्रकरण सुरुवात आहे. पहिलं प्रकरण घेतलं होतं ते म्हणजे संख्यांचे प्रकार घेतलं होतं. दुसरं प्रकरण याच्यातलं होतं सूत्र दिलेले होतं, पुढच्या पाठीमागल्या संख्या काढायचं होतं, समविषम वगैरे काढायचं होतं. हे 2 प्रकरणं संपलेत. आणि ह्याच्यातलं तिसरं प्रकरण आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. एक नवीन प्रकरण आहे. या प्रकरणाचे प्रश्न आपण आज कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. काही जणांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. चला आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याच्याबद्दलचे प्रश्न मी कंटिन्यू करतोय. स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. इथं काय म्हणलंय बघा. आता विस्तारित रूप लिहा. मी अगोदर याचं विस्तारित रूप लिहितो. बघा विस्तारित रूप कसं होतं बघा. हे कसं लिहायचं बघा. आता ह्या संख्येला थोडंसं विस्तारित रूपात थोडंसं असं लिहितो. हे 3704च आहेत, परंतु मला विस्तार लिहिण्यासाठी थोडीशी अशी मांडणी घेतलेली आहे. आता ह्याच्यातलं पहिला विस्तारित रूप हे कोणत्या स्थानी आहे बघा. आता कोणत्या स्थानी आहे ते पाहायचं आणि त्याच्यानुसार विस्तारित रूपात कन्वर्ट करायचं. एकक, दशक, शतक, हजार. म्हणजे याला म्हणत असताना काय म्हणावं लागेल तुम्हाला 1000 कोणत्या स्थानी आहे 1000 गुणिले तोच अंक. बघा एकक, दशक, शतक, हजार, 1000 गुणिले तोच. पुन्हा त्याच्यानंतर अधिक, या ठिकाणी अधिकचं चिन्ह देतो. आता हे कोणत्या स्थानी आहे बघा. एकक, दशक, शतक. शतक म्हणल्यानंतर काय आलंय बघा. आता 100 आहेत गुणिले 3 असं म्हणतो. त्याच्यानंतर हे कोणत्या स्थानी होतं बघा बरं. दशक स्थानी होतं, म्हणून इथं एकक दशक, म्हणून इथं दशक गुणिले किती ठेवायचे 0 ठेवायचे. पुन्हा त्याच्यानंतर अधिक हे होतं एकक, त्याच्यामुळं एकक ठेवा. एकक गुणिले 4 आणि या ठिकाणी हे अंक ठेवून घ्या. परिस्थितीनुसार हे ठेवा. हे होतं इथं 7, हे होतं हे 3, हे होतं या ठिकाणचं 0चं विस्तारित रूप आणि हे होतं 4चं विस्तारित रूप. हे त्याचं विस्तारित रूप. संख्या हेच आहे बरं. मी त्याला थोडं असं लिहिलंय म्हणजे सुटसुटीत माहिती तुम्हाला त्याच्या खाली लिहिता येईल. त्याच्यानंतर काय करायचं बघा. आता बी पर्याय त्या ठिकाणचा घेतोय. बी पर्याय ह्याला मी 10चा 3रा घात गुणिले 7 म्हणू शकतो. ह्याला मी 10चा 2रा घात गुणिले 3 म्हणू शकतो. याला मी 10चा 1 घात, काही नाही म्हणजे 1 घात असतो, गुणिले 0 म्हणता येतं.
आणि याला मी 10चा शून्य घात गुणिले किती म्हणू शकतो, 4 म्हणू शकतो. कारण 10 कोणत्याही संख्येचा शून्य घात म्हणजे एक असतं. आपल्याला संख्येचं विस्तारित रूप दशांश स्वरूपात लिहायचं म्हणून मी याला अशी मांडणी केलेली आहे. त्याच्यानंतर सी पर्याय बघा याचा. आता हे सी पर्याय बघा, ह्याला आता मी लिहित असताना बघा हे असं दिलेलं आहे, यालाच मी लिहित असताना असं सुद्धा त्या ठिकाणी लिहू शकतो, किंवा अंशात आहे तर छेदामध्ये, किंवा ह्यांचा गुणाकार करा. गुणाकार किती येतो बघा बरं, हे 7000 आला, हे किती आलेला आहे, 300 आलेला आहे, हे किती आलेला आहे, 0 आलेला आहे, कारण 0 कुणाला गुणलं तर तेच येतं. आणि हे किती आलेलं आहे, 4 आलेला आहे. आणि या पद्धतीनं आपल्याला याला मांडणीच्या स्वरूपात लिहिता येतं. हे त्याचं विस्तारित रूप आहे. हे ए सुद्धा बरोबर आहे, बी आणि सी, आणि कधी कधी डी देतात सर्व बरोबर. तर याचं उत्तर झालं सर्व बरोबर. हे या पद्धतीनं आपल्याला त्याचं विस्तारित रूप घ्यायचं आहे. हे मी पर्याय दिलेले नव्हते. आणि हे 4च्या 4 हे बरोबर आहे, हे बरोबर, हे बरोबर आहे. आता पुढचा देतोय तो बघा, एकदा स्क्रीनशॉट काढून ठेवा, त्याला व्यवस्थित मांडणी बघा. नेक्स्ट पुढचा बघा आता. आता हे तुम्हाला सोडवण्यासाठी आहे, हे त्या ठिकाणी लिहू शकता. तुमच्या पद्धतीनं त्याला लिहा. त्याच्यासारखंच कन्वर्ट करायचं, बाकी काही नाही. हे दशांश आहे, ह्या दशांशला मी त्याला समजावून सांगतो, पाहून घ्या. आता बघा, याला मांडणी करत असताना दशांश एकलेच, एकक, दशक, शतक, म्हणजे मी काय म्हणतोय, ए विस्तार आहे, त्याच्या पुढे नंतर अंक वरती ठेवत 100 गुणिले 5 अधिक हे दशक 10 गुणिले 5 अधिक एकक 1 गुणिले 7. आता हे पॉइंट आहे तर मध्ये अधिक द्यायचं. आता हे इकडून नसतं तर हे का एकक, दशक, शतक असं एकक नसतं तर ह्यालाच दशांश म्हणायचं, म्हणून 1/10 गुणिले 8 म्हणायचं अधिक शतांश 1/100 याला गुणिले 2 म्हणायचं अधिक हेच 1/1000 गुणिले 3 म्हणायचं. आणि आता याला सोडवत असताना बघा, आता हे म्हणजे आहेत 5, हे म्हणजे आहेत 5, हे म्हणजे आहेत 7, पुन्हा त्याच्यानंतर हे पॉइंट असत आहे, हे म्हणजे आहेत 8 पॉइंटच्या नंतरचे, हे आहेत ते म्हणजे 2, आणि हे आहेत ते म्हणजे 3. बघा त्याचं विस्तारित रूप मी या ठिकाणी दिलंय. हे अधिकचं चिन्ह इथं आहे, पाहून घ्या. पॉइंट जिथं आहे तिथं सुद्धा अधिकचं चिन्ह आहे. सगळ्यांना माहिती आहे, एक टप्पा त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता पहा, आता याला सोडवत असताना बी पर्याय कशा पद्धतीनं होतो ते, ह्याला मी म्हणू शकतोय 10चा वर्ग गुणिले 5 म्हणू शकतो, अधिक 10चा पहिला घात गुणिले 5 म्हणू शकतो, अधिक 10चा शून्य घात गुणिले मी 7 म्हणू शकतो, अधिक 1/10चा पहिला घात गुणिले 8 म्हणता येतं, अधिक 1/10चा दुसरा घात गुणिले मला 2 म्हणता येतं, अधिक 1/10चा तिसरा घात गुणिले मला 3 म्हणता येतं. आता याला सोडवत असताना सी पर्याय, याचं विस्तारित रूप कसं होतं बघा. आता हे काय करायचं, आपल्याला यांचा गुणाकार करायचा. म्हणजे किती आला गुणाकार बघा बरं, याचा गुणाकार किती आला, 500 आला. यांचा गुणाकार किती, 50 आला. यांचा गुणाकार किती, 7 आला. हे पॉइंटला पॉइंट किंवा अधिक देऊन टाका पुढे. ह्यांचा गुणाकार बघा, आता हे असं आहे ना, ह्यालाच मी 8/10 म्हणू शकतो, म्हणजे ती एक स्थळ पाठीमागं 0.8 येते. हेच म्हणजे 0.002 येतंय, आणि हेच म्हणजे 0.003 येतंय. आणि जे डी पर्याय आहे ते म्हणजे सर्व बरोबर. काय करायचं, हे सर्व बरोबर. बस इथं आपले 4 ऑप्शन दिले, 4 पर्याय आहेत, आणि 4 पर्यायानुसार याला सोडवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. आता ज्यावेळेस आपल्याला स्थानिक किमती विचारणार आहेत त्यावेळेस मी पुन्हा शॉर्टकट सांगतो. आता बघा, स्थानिक किंमत, याची स्थानिक किंमत विचारली, शॉर्टकट बघा, लक्ष द्या, इथं दिलेली आहे मी. 8ची स्थानिक किंमत दशांशच्या अलीकडल्या सगळ्यासाठी 0 म्हणायचं, आणि 8ला 8 ठेवायचं.
बघा हे 8ची किंमत इथं ठेव, एवढं लिहित बसायची गरज नाही. समजा तुम्हाला 2ची स्थानिक किंमत विचारल्या इथं, तर पॉईंटच्या अलीकडल्या सगळ्यासाठी 0, या 8 साठी 0 आणि 2ला 2 ठेवायचे. कळालं? परत 3ची स्थानिक किंमत विचारले, 0 पॉईंट मध्ये 2 आहेत आणि हे 3ला 3 आहेत, ही 3ची स्थानिक किंमत आहे. तर अशा स्थानिक किंमती काढायच्या. आता पॉईंटच्या अलीकडली स्थानिक किंमत आता 5 आहेत, 5ला 5 ठेवा, दशांशच्या पुढे किती 2 0, हे पुढचं घेऊ नका, हे पूर्णांकामध्ये जितके तेवढे 0. आता ह्या 5ची स्थानिक का बघा 500 आलत, ह्या 5ची स्थानिक किंमत हे 5, त्याच्या पुढे एकच अंक आहे, हे पॉईंटच्या पुढचं घ्यायचं नाही, 50 आलं. आणि हे 7 आहे, त्याच्या पुढे हो का 7ला 7 ठेवायचे, बस संपला विषय. अशा पद्धतीने ठेवा, उत्तरापर्यंत जाता येतं. हे स्क्रीनशॉट काढून ठेवा ना, व्यवस्थितल्या कधी विस्तारित रूपाशी देतात, कोणतं बरोबर म्हणतात, तर त्यावेळेस हे लक्षात आलं पाहिजे, सर्वच बरोबर आहे. आता पुढे शॉर्टकट पद्धतीनं जाऊत आपण. आता हे तुमच्यासाठी होमवर्क आहे, हे तुमच्यासाठी होमवर्क आहे, प्रत्येकाने तयार करा. मी आत्ता सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं कंप्लीट करा. हां, आता हे बघा कोल्हापूर SRPF 2024 हे का दिलो, तर हे का इथं या ठिकाणच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता काय याच्यासारखाच प्रश्न आहे, या संख्येच्या एककला x आहे, बघा एककला x आहे म्हणजे 1x आहे, दशकला काय आहे y आहे म्हणजे 10y आहे, आणि शतकला z आहे म्हणजे 100z आहे. मग आता अशी स्थानिक किंमत असणारी कोणती संख्या आहे ते बघा. आता मग आता बघा हे का ह्यानी उलट ठेवलेलं आहे, तर हेच आहे हे का इकडून ठेवलं आहे, म्हणून तुमचं पहिलं पर्याय हे त्या ठिकाणचं बरोबर होतं. इथं काय म्हणलं होतं, एककला या ठिकाणी x आहे म्हणजे 1x, हे का इथं 1x आहे, काय नाही म्हणजे 1 असतेच इथं. दशकला इथं y आहे म्हणून 10y, हे का 10y आहे. शतकला 100z आहेत म्हणून इथं 100z आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता हे इथं 100z आहे परंतु 10x आहे, इथं 10y पाहिजे होतं, इथं x दिले म्हणून हे चुकीचं झालं, बाकीचं तर येणारच नाही, हे आणि हे शक्यच नाही, म्हणून तुमचं उत्तर आलं ते म्हणजे 1. मी ह्याच्या अगोदर का तसं दिलं त्याचं कारण म्हणजे हे प्रश्न होत. ओके, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. बीड पोलीस 2024 या संख्येतील 9ची स्थानिक किंमत किती. बीड पोलीसला टाकलेला प्रश्न आहे. चला पर्यायामध्ये उत्तर देतात का मला. झाले आता प्रश्न सुरू झाले, बेसिकचं सगळं कंप्लीट केलंय. एक प्रश्न मी दिला तो कशा पद्धतीनं आपल्याला घ्यावा लागतो तो. आता 9ची स्थानिक किंमत म्हणलंय, मग 9ची स्थानिक किंमत 9 इथं आहे, मग इथं 9 ठेवा, त्याच्या पुढे अंक किती आहेत 0, म्हणजे एक अंक आहे म्हणून 1 0 ठेवा, उत्तर आलं 9ची स्थानिक किंमत. नाहीतर नियमानं कसं होतं, कोणत्या स्थानी आहे एकक दशक, दशक म्हणजे 10 गुणिले तोच अंक आणि यांचा गुणाकार 90, हे नियमानुसार आहे. या पद्धतीनं जावा, उत्तरापर्यंत जाता येतं. व्हेरी गुड. सतीशनं सांगितलेलं आहे उत्तर 90 म्हणून. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, आणि तुमच्याच भरतीमध्ये टाकलेले आहेत बघा. ठाणे ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल 24, PSI 2011 आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस 12 तीनदा रिपिटेशन झालेलं आहे. क्लास 2 ला सुद्धा टाकलेलं आहे. चला या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. चला या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. सहा या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. ह्या 6ची स्थानिक किंमत हो का 600 आणि ह्या 6ची किंमत हो का 60, ह्यांच्यातला फरक काढायचा आहे. 10 मधून 6 4 परत देऊन टाकला, उत्तर आलं 540. आलं. कुठं कुठं टाकलाय तो बघा. करेक्ट आहे. सतीश सांगितलंय, सतीशचं पुन्हा त्याच्यानंतर विजयनं सांगितलेलं आहे. कृष्णा पाटील लेट उत्तर येऊ लागलंय, 90 उत्तर हे पाठीमागं झालं ते. चला पुढचा प्रश्न बघा. भंडारा पोलीस 2023 मधला हा प्रश्न तुमच्या समोर आहे. भंडारा पोलीस
बघा भंडारा पोलीस, आता 9ची स्थानिक किंमत विचारले 2023 मधला 9 इथं आहे हो का मित्रांनो, इथं 9 ठेवा, त्याच्या पुढे अंक मोजा 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, 9 गुणिले 10चा 7वा घात, पर्यायात असं असेल ते. ओके, हा ओळखलं रे बेटा, चला सोडून घ्या आता. ठीक, चला हे पर्यायामध्ये असं असणार आहे बरं, हे एवढं लांब लचक नसणार आहे तिथं. इथं मी पर्याय दिलं नाही, ते तुमचं बरोबर झालं ते. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. 6ची स्थानिक किमतीतील 6च्या स्थानिक किमतीतील फरक किती म्हणलाय? नंदुरबार पोलीस 2023, इथं 6 आहे, इथं 6 आहे. 6ची किंमत स्थानिक 1 2 3 4 5 6 7, हो का बघा 1 2 3 4 5 6 7, आणि याची स्थानिक किंमत 1 1 2 3, ह्याच्या पुढे बघा 7 आहेत आणि याच्या पुढे 3 आहेत, हो का आहे. आणि यांची स्थानिक किंमत म्हणलाय 0 0 0 4 9 9 9 5, हे या प्रश्नाचं उत्तर आलं तुमचं. काय आलं बघा, 5,99,94,000. या 6ची स्थानिक किंमत बघा, आणि पुन्हा नंतर ह्या 6ची स्थानिक किंमत बघा 6,000 आली, आणि ह्याची बघा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष. चला नेक्स्ट पुढचा आलेला आहे. हा पुढचा नेक्स्ट बघा, छत्रपती संभाजीनगर पोलीस 2023, 4 व 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक विचारलाय. 4 व 5, आणि मी टाकलेले देतोय, तुमचं जसं चालतंय पेपरमध्ये त्याच पद्धतीचे प्रश्न मी समोर ठेवतोय तिथं, काही वेगळं पण नाही. आता 4ची स्थानिक किंमत किती आहे बघा, 1 2 3 म्हणजेच 1000, एकक दशक शतक हजार, हे काही 1000, किंवा 4च्या पुढे 3 अंक असल्यामुळे 3 0, 5च्या पुढे एकच अंक आहे म्हणून 50, आणि हे वजा बाकी झालं 3,950. ठीक, आता हे असा जर सोपा असेल तर स्किप करून पुढे जाऊत आपण. हा हे लिहून घ्या, कारण अंकाच्या स्थानिक आणि दर्शनी किमतीतील फरक किती म्हणलाय. स्थानिक किंमत आणि दर्शनी किमतीतील फरक असं म्हणलेला आहे. बघा आता हे स्थानिक किंमत किती आहे रे बाबा, याची पुढे किती अंक आहेत बघा, पुढे किती अंक आहेत 1 2 3, आणि हे झाली स्थानिक किंमत. दर्शनी म्हणजे पाहता क्षणी जी दिसती ती म्हणजे दर्शनी किंमत. आलं, स्थानिक किंमत 8 आहे. आता ह्याची स्थानिक किंमत 5 आहे, दर्शनी किंमत 5च आहे. याची स्थानिक किंमत 4 आहे, दर्शनी किंमत 4 आहे. याची स्थानिक किंमत 3 आहे. हे बघा, याची स्थानिक किंमत 5 आहे आणि दर्शनी किंमत बी 5च आहे. याची स्थानिक किंमत 40 आहे आणि दर्शनी किंमत किती आहे, 4च आहे. याची दर्शनी किंमत 3च आहे, परंतु स्थानिक किंमत 300 आहे. याची स्थानिक किंमत 8,000 आहे आणि याची दर्शनी किंमत 8च आहे. पाहता क्षणी जी दिसती ती म्हणजे दर्शनी, बस बाकी काही नाही. आणि आता यांच्यातला फरक आहे. आता फरक काढल्यानंतर काय येतंय बघा, आता हे या प्रश्नाचं उत्तर आलं 7,992. ठीक आहे. आलेलं आहे, बरेच जणांचं उत्तर आलेलं आहे. चला तसाच आहे स्थानिक आणि दर्शनी किमतीतील फरक. धुळे पोलीस 2021 आणि नागपूर लोहमार्ग पोलीस 2023.
कारण जसा आयोग चालतोय तेच प्रश्न देतोय तुम्हाला. उद्या हेच येणार आहेत क्लास 3 क्लास 4 मध्ये. हो का, हे 5 आहे, 5ची हो का हे 500 झालंय. आणि परत ह्या 5च्या स्थानिक आणि दर्शनी किमतीतील फरक किती म्हणलाय, परत हे 5 आहेत, म्हणजे 5 आहेत, परत या ठिकाणी 9 आलेत आणि हे आलेत, उत्तर आलं 495. ठीक, हे हातच्याचे आहेत बरं. नेक्स्ट, स्थानिक दर्शनी नाशिक 23. चला काय नाही, सोपं आहे रे. चला पुढे तेच, हां हे सोडवा. आता परत हे पॉईंट मधलं दिलंय बघा. मगाचं ते पूर्णांकातलं होतं म्हणून स्किप करून पुढे आलो, आणि जिथं डबल यू आलेत ना तिथं स्किप करून पुढे जाऊ. बघा आता, एक या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती. आता एक अंक आहे, याची स्थानिक किंमत बघा. आता याची स्थानिक किंमत, प्रश्न बदलला बहुतेक, थांबा थोडंसं. हां, एक या अंकाची स्थानिक किंमत 0.1 आहे आणि दर्शनी किंमत किती आहे, 1 आहे. म्हणून 1 मधून हे वजा करायचं. पाहता क्षणी जी दिसती ती दर्शनी, म्हणजेच तुमचं उत्तर आलं 0.9 यांच्यातला फरक आला. हॅलो, कारण स्थानिक किंमत 0.1 झालं आणि दर्शनी किंमत जी झाली ती म्हणजे 1च झाली. पाहता क्षणी जी दिसती ती म्हणजे दर्शनी, बाकी काय 9 नाही. 0.9 9 नाही. कृष्णा पाटील 9 नाही. चला नेक्स्ट, पुढचा. 9 या अंकाची स्थानिक किंमत काय. बघा आता जरा पॉइंट मधला आहे. वर्धा पोलीस 2024 तुमच्याच भरतीतलं मी देतोय. चोवीस मधला प्रश्न आहे. का हे 9 अंकाची स्थानिक किंमत, इकडं सगळं 0 पॉइंट आहेत, मध्ये किती अंक आहेत, 2, म्हणून 2 0, आणि इथं 9 ला 9 आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे 0.009. वर्धा पोलीस मधला प्रश्न होता, 24 मधला. चला हा प्रश्न बघा आता. कोल्हापूर पोलीस 2021 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक किती. तोडून घ्या. हो का 5 या अंकाच्या, हो का इथं 5 आहे. आता याची स्थानिक किंमत हो का मित्रांनो हे झाली स्थानिक किंमत, हे आहे, आणि दर्शनी किंमत. आता हे 5 हे स्थानिक किंमत, दर्शनी किंमत 5 आहे. हो का, ही दर्शनी किंमत आहे आणि स्थानिक किंमत आहे, यांच्यातला फरक. आता यांच्यातला फरक काढून घ्या. आता म्हणजे 10, परत इथं 5 आलं, परत देऊन टाकला, परत 9 आलं, परत देऊन टाकला, परत 9 आलं, परत 4 आलं, म्हणजेच 4.99 आणि 5 हे या प्रश्नाचं तुमच्या उत्तर आलं. बघा पाहून घ्या काय येतं उत्तर ते. दत्ता कुण्या प्रश्नाचं उत्तर आहे 0.005 दिलेलं. याचं उत्तर 4. किती येत आहे, 4.995 येत आहे. कारण स्थानिक किंमत ह्याची 0.05 येत आहे आणि दर्शनी किंमत 5च असते. चला नेक्स्ट, पुढचा बघा. एक मार्क घेऊन चालले तुमचे पोलीस भरतीवालेच. बघा छत्रपती संभाजीनगर SRPF 2024. झालं. छत्रपती संभाजीनगर SRPF 2024. बघा आता स्थानिक किंमतीतलाच फरक म्हणलाय. ह्याची स्थानिक किंमत ठेव का बघा काय झाली 0.004. याची स्थानिक किंमत सांगा 0.04 आणि यांच्यातला फरक काढायचा आहे. मग ह्याच्यातून हे वजा करा किंवा ह्याच्यातून हे कळालं पाहिजे. बरेच जणाला हे मोठं वाटतं, हे चुकीचं आहे मित्रांनो.
तुम्हाला जर असं वाटत असेल तर समान स्थळ तयार करा आणि वजाबाकी करत असताना याच्यातून हे वजाबाकी करा, नाहीतर उत्तरच तुमचं येत नाही बघा. हे पाहिजे असं कधीही मोठ्यातून, काही जणाला ह्याच्यातूनच हे वजा करायला बघतात, तसं नाही. इथं 3 स्थळ आहेत, 3 स्थळ तयार करा म्हणून ह्याच्यातून हे वजा 0.036 हे या प्रश्नाचं उत्तर. चला पुढचा बघा 0.036, कारण समान स्थळ तयार करायचे. इथं 3 होतं, इथं पण 3 स्थळ तयार केले आणि पुन्हा नंतर त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. गडचिरोली पोलीस 2023 मधला बघा. या संख्येतील 3 नंतरचा 9 व 4 नंतरचा 9, ठीक आहे, 3 नंतरचा 9 स्थानिक किंमत 9 चाली आणि 4 नंतरचा 9 म्हणजे ह्याची स्थानिक किंमत 0.09 यांच्यातला फरक म्हणलाय. इथं एक 0 द्या वाटलं तर, आणि आता फरक काढून घ्या. एवढा हे परत 10 मधून 9 गेले 1, परत देऊन टाकला, 10 मधून 1 गेले 9, परत देऊन टाकला. या प्रश्नाचं उत्तर 8.91. कारण काय म्हणलंय बघा, 3 नंतरचा 9 एवढा हे 3 नंतरचा 9 आणि 4 नंतरचा 9 हे 4 नंतरचा 9 यांच्यातल्या स्थानिक किमतीतला फरक मोठ्यातूनच लहान वजा करायचे. ओके. गडचिरोली पोलीस 2023. कोल्हापूर पोलीस 2021 मधला प्रश्न बघा काय म्हणतो ते, जमतंय का? कसा ठेवलाय पहा प्रश्न तो. बघा आता हे 5 हे म्हणजे इथं आहे आणि हे दशांशच्या पुढे किती आहेत, 1 2 म्हणून 0.005 हे अशी मांडणी झाली. यालाच मी 5 असं सुद्धा म्हणतोय, 1 2 3 म्हणजे 1000 झालं. ह्यालाच मी 5/10 म्हणतोय. नीट पहा, ह्याला मी अपूर्णांकात असं म्हणू शकतो, ह्यालाच मी 5/10 म्हणू शकतो आणि ह्यालाच मी 5×10⁻³ सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच उत्तर तुमचं बी हे या ठिकाणचं करेक्ट उत्तर होतं. हे स्टेप दिलेले आहेत, ते नीट पाहून लिहा. मॅडम 21 कशाचं उत्तर आहे ते? ठीक आहे, बी उत्तर करेक्ट होतो. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? पॉइंट मधला आहे म्हणून सोडवा, त्याच्यानंतर पुढचा असा असेल तर स्किप करू. तेव्हा ही 3 अंकाची स्थानिक किंमत, हे इथं आहे 3 आणि ह्याची स्थानिक किंमत बघा 0.003 म्हणून मला ती 3 स्थळापर्यंत हे 3 आहे. आणि आता यांच्यातला फरक काढून घ्यायचा. फरक काढा आता. 10 मधून 3 गेले 7, परत देऊन टाकला. 10 मधून 1 गेले 9, परत देऊन टाकला. 10 मधून 1 गेले 9, परत देऊन टाकला. हे 2.997 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हा मॅडम, माझा आवाज बरोबर आहे का रे? कमेंट मध्ये सांगा बरं, आवाज येतोय का माझा व्यवस्थित? कमेंट मध्ये सांगा मला. करेक्ट आहे, 2.997 हे करेक्ट उत्तर होतं. माझा आवाज येतोय का बरोबर? काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आवाज येत नाही माझा. बघा कमेंट येईपर्यंत मी त्या ठिकाणी पुढचा प्रश्न देतो. चला, पुणे तलाठी भरती 2013 जुना त्या ठिकाणचा प्रश्न आहे. बरोबर आहे का? ठीक आहे. चला चला मॅडम, तुमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, थोडंसं पहा. हा लक्ष द्या आता. हा प्रश्न आहे
मी याला तुम्हाला बेसिक आणि शॉर्टकट दोन्ही पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतो. याला 2-3 पद्धती आहेत, तुम्हाला जी आवडती ती पद्धत बघा, त्या पद्धतीनं बऱ्याचशा पद्धती आहेत. अगोदर मी बेसिक सांगतो. आता इथं समान अंक म्हणलंय, हो का बघा, फुल्यांच्या जागी समान आहेत, हे फुले आहेत, समान अंक आहेत म्हणून समजा माहिती नाही म्हणून x अंक म्हणून, पण त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक 594 म्हणलं. मग स्थानिक किंमत म्हणले, स्थानिक किमतीतला फरक म्हणजे आता स्थानिक किंमत कशी, एकक, दशक, शतक. शतक म्हणजे 100x वजा हे एकक आहे म्हणजे 1x, आणि यांच्या स्थानिक किमतीतला फरक 500 किती म्हणलंय, 94 म्हणलंय. बघा, कारण इथलं x आणि इथलं x समान अंक म्हणले ते x गृहीत धरलेत. एकक, दशक, शतक म्हणजे 100x आणि एकक म्हणजे 1x, यांच्यातला स्थानिक किमतीतला फरक 594 म्हणलेला. मग आता बघा बरं, हा आता ह्यांच्यातला फरक बघा किती आला, 100 मधून 1 गेले किती झाले तर 99x बरोबर 500 किती येतं 94. आणि आता ह्याला बघा x बरोबर 594 आहे, छेदामध्ये 99 आहे. परत ह्याला भागा 11 90 99, परत 11 90 99, 11 5 55, 11 चौक 9 सकी 54. बघा याचं उत्तर किती आलं, 6 आलं. किंवा याला दुसरी पद्धत बघा, आता 594 आहे, पहिलं स्टार कुठं होतं, एकक स्थानी. मग एकक स्थानी पहिलं स्टार असेल तर ह्याच्यात काय मिसळ्या शून्य येईल हे विचारा, याच्यात 6 मिसळ्या शून्य येते म्हणून तुमचं उत्तर 6 आलं. किंवा तिसरी एक शॉर्टकट बघा, ह्या स्थानिक किमतीच्या फरकातल्या सगळ्यात शेवटी, हे सगळ्यात शेवटी या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ह्याच्यात कोणता अंक मिसळ्या शून्य येईल म्हणायचं. सगळ्यात शेवटचं स्थानिक किमतीतला कोणता अंक मिसळल्यास किती म्हणलं त्या ठिकाणी, सॉरी तसं नाही, त्याच्यामध्ये काय करायचं, डायरेक्ट 1 मिसळायचं, उत्तर किती येतं 6. हे का मी काय म्हणलं बघा, कोणता अंक मिसळल्या शून्य येईल आणि डायरेक्ट शेवटी 1 ठेवायचं, प्लस करायचं, यांची बेरीज केल्यास जे येते ते म्हणजे उत्तर. हे शॉर्टकट 2 आहे, हे बेसिक तुमचं आहे, नीट पहा. इथं बघा बेसिक न सांगितलेलं आहे 6 आलं. शॉर्टकट मध्ये काय सांगितलं, पहिलं स्टार कुठं होतं, एककला होतं, याच्यात कोणता अंक मिसळल्या शून्य येईल तर 6 मिसळल्यास उत्तर 6. किंवा ह्यांच्यातल्या स्थानिक किमतीतला जो फरक आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट इथं +1 ठेवलं की उत्तर मिळून जाते सगळ्यात शेवटी. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न. हे तिन्ही पद्धती राहू द्या लक्षात, पुढच्या कुठल्याही एका पद्धतीनं सोडवा, उत्तरापर्यंत जाता येत. समान अंक असून स्थानिक किमतीतील फरक 6930 आहे, तर तो अंक कोणता. टीटी मधला प्रश्न आहे, चला काय हरकत नाही, कुठला जरी असेल तरी. एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 1000x होत आहे, एकक दशक -10x होत आहे, आणि फरक म्हणलाय 6930 म्हणलाय. ह्यांची वजाबाकी करा, 990x आहे, आणि हे का हे असं होते. पुन्हा फक्त शॉर्टकट न सांगणार आहे, ह्याला भागिले हे का हे म्हणलंय. आता 0 0 कटवा, 9 1 9 9 1 9, परत 9 7 63 63 3 9 7 63, 11 1 11, 11 7 77, उत्तर आलं 7. किंवा असं जाऊच नका, सगळ्यात बेस्ट सांगतो बघा, लक्षात घ्या. आता ह्याच्यात पहिलं स्टार कुठं येते रे, दशक स्थानी, एकक स्थानी नाही बरं, दशक स्थानी स्टार येते. हो का, इथं बघा दशक स्थानी स्टार आहे. कोणता अंक मिसळल्यास शून्य येईल, 7 मिसळल्यास, हे तुमचं उत्तर. मग एकक स्थानी म्हणलं होतं कारण पहिलं स्टार एकक स्थानी होतं, नाहीतर तिसरी पद्धत सांगितली होती बघा. हे सगळ्यात बेस्ट तुमच्यासाठी, सरळ इथं 1 ठेवा, हे तुमचं उत्तर आलं बस शेवटी. ओके ठीक. चला आता असे प्रश्न असेल तर थोडं स्किप करत पुढे जाऊत, कारण 3 आणि 3 6 झाल्यासारखे झाले, 2 जरी झाले तर, कारण 3 पद्धतीनं, बेसिकनं, 2 शॉर्टकटनं, आणखीन काही शॉर्टकट आहेत याला, तो विनाकारण जास्ती सांगायची याला काही गरज नाही. बरंच झालं हे.
याचं उत्तर बघा आता सांगा, पट्टमना सांगा पर्यायामध्ये. डायरेक्ट ह्याच्या मध्ये किती ठेवायचं, +1 ठेवा, हे 2 आलं. किंवा पहिलं स्टार हे काही इथं शतकला आहे, म्हणजेच कोणता अंक इथं स्टार आहे, कोणता अंक मिसळल्यानंतर त्या ठिकाणी 0 येईल, तर उत्तर हे का 2. आणि जर कळत नसेल एकक, दशक, शतक, हजार, 10,000 हे 10,000 x मायनस 100 x म्हणायचं आणि हे म्हणून सोडून घ्या, उत्तर येते. बघा बेसिक मांडणी शॉर्टकटनं सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा सांगा आता शॉर्टकट. चला बरं, आता हे का फरक किती म्हणलेला आहे, सरळ या ठिकाणी 1 ठेवा फरकामध्ये, टाइमपास नका. 630 इथं 1 ठेवा, उत्तर आलं किती, 7 आलं. किंवा शॉर्टकट मध्ये दशक स्थानी हे का स्टार आहे, तर या ठिकाणी काय करायचं, कोणता अंक मिसळल्यानंतर 0 येईल, तर हे का हे 7. किंवा बेसिक तर माहितच आहे आपल्याला. चला नका, किती आला असतं, संख्येतील फरक 4 ने किती 5, म्हणजे स्टारच्या ठिकाणी 5 येणार. हां, हे उत्तर सगळ्यांनी सोडवा, कमेंटमध्ये उत्तर सांगा मला. आता बघा इथं 450 म्हणलेला आहे, +1 ठेवा 5, मग हे 5 उत्तर नाही मित्रांनो, इथं संख्या म्हणलाय, म्हणून उत्तर काय करायचं, हे काय हे स्टारच्या ठिकाणी 5551 हे तुमचं उत्तर आहे. 5 उत्तर चुकीचं आहे, कारण काय म्हणलेलं आहे, ती संख्या कोणती म्हणलेला आहे. 5 5 5 म्हणलेलं नाही सतीश. हां शेख मॅडम नाही, दत्ता नाही 5. मी काय म्हणतोय बघा, इथं काय म्हणलंय, ती संख्या कोणती. मला सुद्धा सुरुवातीला तेच वाटलं, परंतु परत परत येऊ लागलेत, म्हणलं बघावं तर म्हणलं तर इकडं संख्या म्हणलेलं होतं. अंक म्हणला असेल तर 5 आहे, परंतु इथं संख्या म्हणल्यामुळं हे 5 इथं 2 ठिकाणी ठेवून हे तुमचं आन्सर झालं. ठीक, चला नेक्स्ट पुढचा बघा. हा बघा आता थोडासा किचकट आहे, पाहून घ्या. बघा हे मी प्रश्न इथं लिहितोय, सगळ्यांनी लक्ष द्या. या संख्येतील उजवीकडील 4ची स्थानिक किंमत, उजवीकडील, आता लक्षात ठेवायचं, चा आपल्याला शोधून काढायचा. चा कुठं म्हणलेला आहे इथं, आणि अंकाच्या पुढचं चा इथं ची म्हणलेला आहे, आणि इकडं डावीकडील 4 चा म्हणलेला आहे. शॉर्टकट सांगतोय, लक्ष द्या. मी काय म्हणतोय लक्षात घ्या, शॉर्टकट सांगतोय जरा लक्ष द्या, आणि पुन्हा बेसिक न पण सांगतो. अगोदर बेसिक बघा. आता 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या, आता डावण उजवं कुणीकडे आहे बघा बरं, हो का, बघा जरा थोडस. आता हे म्हणजे उजवा आहे, हे 4 म्हणजे डावा आहे. आपण जसं बसलो तसं डावं उजवं असतं. इथं काय म्हणलंय, डावीकडील 4च्या, म्हणजे हे डावीकडील 4च्या असा त्याचा अर्थ होतो. डावीकडील 4च्या, मग आता डावीकडील 4च्या डावीकडलं 4 सांगा, एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे डावीकडलं 4 ह्याची स्थानिक किंमत ह्याच्या पुढे मोजून घ्या, 1 2 3, एवढं आहे. ह्याची x बरोबर, हे उजवीकडली 4ची किंमत 4 आहे, म्हणजे x बरोबर 4/4000 झालं. म्हणजे x बरोबर 4 ह्यांना भागून घ्या, म्हणजे 1/1000 झालं. आणि x बरोबर, आता हे असं असेल तर मी ह्याला असं म्हणू शकतो, 10चा 3रा, परत मी याला 10चा -3रा, परत मी याला 0.001 अशा 2-3 पद्धतीने, किंवा 1/1000 असं वेगवेगळं म्हणू शकतो. हे नीट बघा, मी काय म्हणलं तो लिहून घ्या. डावीकडील 4च्या म्हणलाय, हे का 4च्या म्हणलंय म्हणून असं लिहिलेलं आहे, आणि त्या पद्धतीनं कंप्लीट करा. हा इथं 4 इथं 4 म्हणलं असेल तर असं जावा. आणि जर समजा 4 4 दोन्ही ठिकाणी म्हणलंय, समजा इथं 4 आणि इथं 5 म्हणलं तर सोडावं लागलं असतं, म्हणून हे बेसिक लिहून घ्या. नाही
तर ह्याला असं सुद्धा सोडवता आलं असतं. हे चा म्हणलाय, डोळे झाकून 10 ठेवायचं. कधी शॉर्टकट इथं पण 4 आणि इथं पण 4 असेल तर इथं 4 इथं 7 म्हणलं तर नाही, सोडवायचंच आहे. म्हणून बेसिक नीट समजून घ्या. कुणाच्या खाली 4 ठेवलंय ते बघा. शॉर्टकट आहे. आता बघा शॉर्टकट सांगतो. च्या पुढे गेलात तर मायनसचं चिन्ह द्यायचं, च्या मागे आलात तर प्लसचं चिन्ह द्यायचं. काय म्हणलं बघा, च्या पुढे आलात तर मायनस आणि च्या मागे आलात तर प्लसचं चिन्ह द्यायचं. आता च्या पुढे चाललात, किती पुढे चाललात मोजा, 1 2 3, 3 पुढे गेलात म्हणून मायनसचं चिन्ह. जर हे च्या इकडं असताना जर माग आला असतं तर त्याला प्लसचं चिन्ह. आता हे असं आलं म्हणजेच मी काय म्हणू शकतो, 1/10 म्हणू शकतो. म्हणजेच याला मी 1/1000 म्हणू शकतो आणि म्हणजेच याला मी 0.001 म्हणू शकतो. हे शॉर्टकट नीट समजून घ्या. हे शॉर्टकट विदिन सेकंदामध्ये उत्तर येतं. आणि ह्याला मात्र त्या ठिकाणी थोडंसं बेसिक जावं लागेल. इथं 4 असेल तर डायरेक्ट शॉर्टकट, परंतु 4 नसेल तर मात्र थोडंसं थांबा, व्यवस्थित या बेसिकनं सोडून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, चला हे लिहून घ्या. हे शॉर्टकट का, च्या पुढे गेलात तर मायनस, च्या मागे आलात तर प्लस, आणि तिथं 4 असेल तर 10 लिहायचं आणि डायरेक्ट मायनस प्लस तयार करायचं ते. आता इथं पण बघा आता कशा हे बेसिक दोन्ही लिहा. पुढे जर सारखं आलं तर मी तसं जाणार आहे बघा, आणि जर वेगळं आलं तर अशा पद्धतीनं समजावून सांगतो. नेक्स्ट पुढचा बघा. पुणे तलाठी भरतीतला प्रश्न आहे. हा प्रश्न बघा कसा आहे. एकदा इथं मी मांडणी करतो व्यवस्थित, हो का, लक्ष द्या. आता काय म्हणलंय बघा, लक्षस्थानच्या 3ची आणि दशक स्थानच्या 3च्या, हो का, दशक स्थानच्या म्हणलेला आहे. दशक कुठे येतं, इथं 4 ठेवलं आणि इथं पण 3 म्हणलंय, इथं पण 3 म्हणलंय. मग काय करायचं, इथं 10 ठेवायचं डोळे झाकून. इथं 3 सारखा अंक असेल तर डोळे झाकून तसं ठेवा आणि 10 ठेवलेत. आणि आता लक्षात ठेवा, च्या मागे येऊ लागलात, हो का बघा, च्या पुढे गेलात तर मायनस, च्या मागे आलात तर प्लस. मग किती मागे येऊ लागला मोजा, 1 2 3 4 म्हणून 10चा 4था आणि मागे आल्यास प्लस. जर पुढे गेला असतात तर मायनस ठेवला. आता हे असं म्हणल्यास मी काय म्हणू शकतो, हे 10 वरती म्हणजे एकावरती 4 शून्य. ह्यालाच मी 10चा 4था म्हणलेला आहे. यालाच मी छेदात घेतल्यानंतर 10चा -4 सुद्धा म्हणू शकतो, कारण अंशातलं छेदात घातांकातला नियम बघा. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं दिलं जातं. आणि जर तुम्ही म्हणलात नाही सर हे महत्वाचं शॉर्टकट आहे, आणि जर तुम्ही म्हणलात नाही आम्हाला बेसिकनं जायचं आहे, तर हो का ह्यानं पण सांगतो, जरा नीट समजून घ्या. चा कुठं आहे बघा, दशक म्हणजे इथं चा आहे. मग ह्याची स्थानिक किंमत किती आहे, 30 गुणिले x पट बरोबर ह्याची स्थानिक किंमत 1 2 3 4 5 म्हणजे 3 लाख आहे. म्हणजे x बरोबर हे 3 लाख आहेत, छेदामध्ये 30 आहेत. आणि याला बघा 30 1 30 1 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजेच x बरोबर 10चा कितवा 4था घात. हो का, इथं 10चा 4था. आणि ह्याला छेदामध्ये मला असं म्हणता येतं, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर. मी बेसिक बी सांगितलं, शॉर्टकट पण सांगितलं. नीट समजून घ्या थोडंस. चला नेक्स्ट पुढचा बघा. हा बघा, आता दौंड SRPF 24. आता इथं 3ची 2ची म्हणलंय, मग आता 10ची पट येणार नाही, असा पूर्णांकात काहीतरी येणार आहे. मग आता हे का इथं बघा, आता कसं बेसिकनं जावं लागेल. 24 मधला दौंड SRPF भरतीतला प्रश्न आहे. 3ची म्हणलंय आणि इथं 2च्या म्हणलंय. 2च्या म्हणलंय म्हणून या ठिकाणी 4 ठेवा, हे का हे 4. मग ह्याची किंमत, स्थानिक किंमत किती, 20 गुणिले x आहे. स्थानिक किंमत ठेवली. आणि आता याचे बरोबर याची स्थानिक किंमत किती आहे, आता कुणाची म्हणलेला आहे, 4ची म्हणलेलं का 3ची. हा हो का, इथं 3ची म्हणलेला आहे, 3ची. मग 3ची स्थानिक किंमत 1 2 3 म्हणजे हो का हे 3000 आहे. x बरोबर याला ठेवा 3000/20 आहे
आणि आता याला सोडून घेऊ, हे कटलं हे कटलं, बेग बे पंचे 10, उत्तर किती झालं 150 पट, हे या प्रश्नाचं उत्तर झालं. बघा मी काय म्हणलं, ती संख्या लिहा, कोणाच्या म्हणलाय 2च्या, आणि ह्या 2ची स्थानिक किंमत म्हणजे 20x गुणिले x लिहायचं आणि याची स्थानिक पुढे लिहायचं. आणि जर इथं 2 आणि इथं 2 असतं तर 10च्या पटीत लिहिलं असतं मी. बघा थोडं आहे आता, सगळे सोपे कसं असतील बाबा, थोडे काही अवघड पण असतील ना. चला नेक्स्ट पुढचा बघा. धुळे SRPF 2024 तसाच आहे, इथं 4 म्हणलाय आणि इथं 2 म्हणलेला आहे. समजून घ्या, इथं 4 म्हणलेला आहे आणि इथं 2 म्हणलेला आहे. अंकाची म्हणलंय, इथं अंकाच्या म्हणलंय. बघा 2 च्या म्हणल्याऐवजी 2 या अंकाच्या म्हणलंय आणि इथं ची शब्द आहे. बघा काय, मग आता हे लिहित असताना असं लिहा एकदा, कुणाचं च्या म्हणायचंय. बघा 2 या अंकाच्या, आता 2 हे का इथं च्या आहे आणि 4 हे का इथं आहे, आणि ह्या 2ची स्थानिक किंमत 2 गुणिले x 2च आहे, बरोबर ह्याची स्थानिक किंमत किती आहे 400, हो का ह्याची स्थानिक किंमत. मग आता x बरोबर 400 आहेत आणि छेदामध्ये किती 2, म्हणजे x बरोबर उत्तर आलं किती 200. हे तुमचं पहिलं त्या ठिकाणचं उत्तर आलं. करेक्ट आहे, कृष्णा पाटीलचं उत्तर करेक्ट आहे, 200 म्हणलेला आहे. चला बघा लिहून घ्या पुढचा प्रश्न. बघा 7ची आणि 5च्या बुलढाणा पोलीस 2023 मधला प्रश्न आहे. चला सोडून घ्या, आता मी सांगितलंय, कमेंटमध्ये उत्तर सांगा. कमेंटमध्ये उत्तर सांगा, सगळ्यांना आलं पाहिजे नेमकं काय बोलाले ते. 7053 या संख्येची 7ची स्थानिक किंमत 5च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे असा त्या प्रश्नाचा अर्थ आहे. हा बघा, या संख्येतील 7ची स्थानिक किंमत 5च्या म्हणलेला आहे. इथं बघा ओके, 5च्या म्हणलेला आहे, इथं 5च्या म्हणलेला आहे म्हणून इथं, आणि इथं 7ची म्हणलेली आहे, आणि ह्याची स्थानिक किंमत म्हणजे 50 गुणिले x बरोबर किती 1 2 3, म्हणजेच हे 7000 झालं. ओके, म्हणजे x बरोबर 7000 आहेत, छेदामध्ये 50 आहेत. आणि आता याला कट करू, हे 0 0 कटलं, 5 1 5 5 चौक 20, उत्तर x बरोबर 100 किती 40. आलता का रे मित्रांनो? हां आलेलं आहे बरेच जणांचं. कृष्णा पाटीलचं पहिलं उत्तर आलेलं आहे, सतीशचं आलेलं आहे, दत्ताचं आलेलं आहे, नंतर दीपूचं पण आलेलं आहे. ओके चला नेक्स्ट पुढचा बघा. या संख्येतील डावीकडील 5च्या स्थानिक किमतीच्या किती पट उजवीकडील 5ची स्थानिक किंमत आहे. हे पॉइंट आता 5 5 म्हणलंय मित्रांनो, उगा शॉर्टकट चालायचं. काय म्हणलंय बघा, आता अगोदर एकदा लिहितो मी. तुम्ही म्हणलात बेसिकनं घेतो, परंतु काही गरज नाही, उगा सरळ शॉर्टकटनं जाऊता. हो का, बघा काय म्हणलंय, इथं पण 5च्या म्हणलंय आणि इथं 5ची म्हणलंय, म्हणजे हे 10च्या पटीत येणार आहे. 5 5 दिले, 7 7 दिलंय. मग काय करायचं, च्या लिहायचं. कोणत्या च्या म्हणलंय, डावीकडील 5च्या, डावीकडलं 5 हे उजवीकडलं झालं, हे डावीकडलं 5 हो का इथं येते च्या. आणि आता काय करायचं, सरळ पॉइंट नाही म्हणायचं, हो का हे 10ची पट लिहायची, आणि इथं लिहिलं होतं च्या पुढे मायनस
च्या मागे प्लस, आता याच्या पुढे चाललात, किती पुढे, 1 2 3 4 5, 5, आता पुढे गेलं मायनस, ह्यालाच मी काय म्हणू शकतो, 1/10⁵, ह्यालाच मी काय म्हणू शकतो, 1 2 3 4 5, आणि यालाच मी काय म्हणू शकतो, 0.000001. हे झालं शॉर्टकट. जर सारखं आलं तर सरळ त्या ठिकाणी ठेवून घ्या, नाही तर मी असं सुद्धा सोडू शकतो. हो का, बेसिकनं याची स्थानिक किंमत एकक दशक शतक म्हणजेच किती, 1000, 5000 गुणिले x बरोबर याची स्थानिक किंमत 0. किती, 0.5. आता x बरोबर 0.05 छेदामध्ये हो का हे 5000 आहेत. आता इथं पॉइंट दिले 2, इथं पण 2 पॉइंट आहेत, म्हणजे हे 5/5 लाख झाले. आणि आता याला कटवून घ्या. आता 5 1 5 1 1 2 3 4 5, मग आता 1/1 लाख म्हणजे हो का हे आलेलं आहे. ह्यालाच मी 1/10⁵ म्हणू शकतो, यालाच मी 10⁻⁵ सुद्धा म्हणू शकतो. बस या पद्धतीनं ठेवून घ्या, उत्तरापर्यंत जाता येते. ओके, चला. आता 5/5 याला म्हणलेलं आहे मी. आता हे बेसिक शॉर्टकट दोन्हीनं आता शॉर्टकट जाणार आहे का, परत 5 म्हणलेला आहे आणि इकडं 5 म्हणलेला आहे. हा 5/5 असेल तर 10ची पटच असते, डायरेक्ट शॉर्टकट चालायचं. हा नसेल तर मात्र आपल्याला सोडावं लागलं असतं. मग हे हो का इथं लिहितो एकदा बघा. हा आता बघा, च्या इथं 5 म्हणलंय, इथं च्या म्हणलंय. बरं, उजवीकडील 5 म्हणलंय. उजवं 5 हो का इथं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. उजवा हात म्हणजे उजवं 5. आणि आता याची स्थानिक किंमत, आता ह्याच्या उगं डोळे झाकून 10 लिहा, कारण 5/5 म्हणले, पॉइंट नाही म्हणायचं. मी ह्याच्या अगोदर सांगितलंय तुम्हाला, नाही म्हणून सोडवा. बेसिक न बी शॉर्टकट न बी तेच समजावून सांगितलं कसं येते ते. मग आता मोजून घ्या, मागं चाललात 1 2 3, कुठपर्यंत चाललात 5, 1 2 3 3. आता बघा, च्या मागे आलात तर काय करायचं, प्लस. च्या पुढे गेलात तर काय करायचं, मायनस. मी सारखं ओरडून सांगतोय. आता ह्या च्या मागे आलात, किती मागे आलात, 3, म्हणून ह्याला -3 म्हणायचं. मग हे असं आलं की ह्यालाच मी असं लिहू शकतोय, आणि ह्यालाच मी असं लिहू शकतोय, आणि ह्यालाच मी अशाही पद्धतीनं लिहू शकतोय. अशा पद्धतीनं जाता येईल. कळालं सगळ्यांना? बघा, करेक्ट आहे. कुणा सांगितलेलं आहे, कृष्णा पाटीलनं सांगितलेलं आहे उत्तर. ओके, बरोबर आहे. 2 0 होते का 1 0 होतं पहा. चला नेक्स्ट, पुढचा. हा आता सोडवायचंय तुम्हाला. का म्हणलं रे बाबा ना सोडवायचंय, तेव्हा ह्याचं कारण बघा, इथं 4 म्हणलंय आणि इथं 2 म्हणलं. आता असे सोडवावे लागतात. मग आता हे का इथं ठेवतोय मी. आता बघा प्रश्न, आता कुणाच्या म्हणलंय बघा, हे का इथं 2 च्या म्हणलेला आहे. हे महत्वाचं आहे, 2 च्या, म्हणून या ठिकाणी च्या आलं. मग आता याची स्थानिक किंमत किती झाल्या बघा, 0.02. हे मध्ये एक असल्यामुळे 0 ठेवलाय. गुणिले x बरोबर, x पट म्हणजे गुणिले x बरोबर, हे 4 ची स्थानिक किंमत 400च आहे. नसता 1 2 3 4 म्हणताल, पॉइंट पर्यंतच काउंट करायचं असतं. आणि आता हे का x बरोबर 400 आहेत आणि छेदामध्ये 0.02 म्हणतोय. आता मला समान स्थळ, इथं 2 आहेत ना, किंमत न बदलू देता समान स्थळ तयार करा. म्हणजे हे झालेत आणि याला भागिले 2 आहे, आणि यांचा भागाकार बघा, 2 2 4, म्हणजेच उत्तर किती आलं रे, 20,000 आलं. आणि पर्यायामध्ये पहिलं उत्तर त्या ठिकाणचं तुमचं बरोबर होतं. ओके, इथं 4 इथं 2 आलंय म्हणून असं गेलात. पाहून घ्या कसं सोडवायचं ते. बरेचसे प्रश्न झालेत आणि आजकाल असेच विचारलेत. 1-2 वर्षापूर्वीचे लॉकडाऊनच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये समान देत होते, 4 4 2 2 5 5 असं देत होते. परंतु आता थोडं बदललंय पॅटर्न, आणि यांची संख्या जरा थोडीशी जास्ती ठेवलेली आहे.
चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. परत 2 दिलंय 6 दिलंय, सेम तसाच आहे. सेम तसाच आहे. सोडून घ्या, तुमचं तुम्ही सोडून घ्या. कारण आता बरेचसे प्रश्न झालेले आहेत, तुमचं तुम्ही सोडून घ्या आता, नाहीतर पुन्हा आणखीन म्हणताल नाही. आता पुढचा प्रश्न नाही देणार एवढा एक समजावून सांगतो, कारण काय होतंय डबल तेच रिपीट येऊ लागले. तुमच्यासाठी राहू द्या काही होमवर्क. बघा 6 स्थानिक किमतीतला फरक 6 आहे. आता च्या कुणाचं म्हणलंय 2 या अंकाची आणि 6 या अंकाच्या म्हणलंय. इथं जरी च्या असं नाही म्हणलं तर पुढे इथं च्या दिलेलं आहे बघ. मग इथं लिहायचंय च्या. मग आता याची किंमत झाली किती 60 गुणिले x बरोबर हे 2 ची स्थानिक किंमत किती आहे. 2 ची स्थानिक किंमत 0.02 आणि ह्या 2 च्या स्थानिक किमतीच्या म्हणलंय. x बरोबर 0.02 छेदामध्ये 60 आलेत आणि पुढे 2 आहेत, एवढा इकडं पण 2 आहेत, म्हणजे 2 छेद एवढा हे असं झालेलं आहे. आणि याला आता सोडवत असताना बेग बे बेत्रिक 6 उत्तर आलं तुमचं 1/3000. पर्याय तसंच असणार आहे ते, त्याच्यामुळं असंच ठेवायचं. आता पर्याय दिले नाही असता दिसला असतं, पर्यायामध्ये हे असंच असेल. चला नेक्स्ट पुढचा बघा. आता नसेल म्हणलंय बघा. आता नसेल म्हणलेलं आहे. नसेल 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट नसेल म्हणलेला आहे. एवढा एक बघा लक्ष द्या. आता मी म्हणलं होतं की बाबा असं असेल तर स्किप करेल, परंतु आणखीन एक थोडंसं नसेल म्हणल्यामुळं त्या ठिकाणी मला समजून सांगावं लागतंय. हां चला लक्ष द्या. ठीक आहे, धन्यवाद. काही चांगल्या कमेंट टाकू लागलेत विद्यार्थी. चला पुढे लक्ष द्या. आता काय म्हणतो ते 27.487 या संख्येतील उजवीकडील 7 ची स्थानिक किंमत. उजवीकडील म्हणलाय. आता उजवीकडील म्हणलं तर हो का हे उजवीकडील येते. लक्ष द्या. हो का उजवीकडील डावीकडील 7च्या. मग आता मी सांगितलं इथं 7 आहे, हो का इथं 7 आहे. मग उगं डोळे झाकून आपलं 10 ठेवा आणि किती पाठीमागे जायचंय. आता हो का च्या मागे असेल तर प्लस. लक्षात येतंय नाही तर तुम्हाला एक लक्षात येतं की बाबांनो जरा थोडंसं लक्ष द्या. हे तुम्हाला लिहायची सुद्धा गरज नाही. ह्याच्यामध्ये मला काय सांगायचंय बघा. कोणतं चुकीचं वाटतंय बघा बरं. काय लिहू शकत नाही. हे बघा हे असं जर दिलात ना तुम्हाला लिहायची सुद्धा गरज नाही. मी तुम्हाला ह्याला असं लिहू शकतोय म्हणतोय मी. मग आता हे असं दिल्यास आणि हे असं दिल्यास ना मी ह्याला असं सुद्धा म्हणू शकतोय. हे असं दिलंय ना मी ह्याला असं सुद्धा म्हणू शकतोय. आता कोणतं नाही बघा बरं. का हे आहे का आहे. ह्याच्यानुसार हे आहे का का हे आहे. हे आहे का का हे आहे. कोणतं नाही हे नाही, कारण प्लस पाहिजे होतं इथं मायनस दिलंय. म्हणून तुमचं उत्तर कोणतं नसेल तर तुमचं हे उत्तर नसेल. हे उत्तर आहे, कारण हे 3 बरोबर असून चुकीचं आहे. का? कारण उत्तर स्थानिक किमतीची किती पट नसेल म्हणलंय. हे नसेल हे 3 पण असू शकतात. म्हणून उत्तर आपलं जे झालं ते म्हणजे हे आहे. जे चुकीचं आहे ते तुमचं उत्तर आहे. ओके चला आले. बरेच जणांचं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. नवी मुंबई पाहिजे होतं, थोडंसं काहीतरी झालेलं आहे. 14 आणि धाराशिव पोलीस 17 दोनदा रिपिटेशन झालाय. बघा नेमकं काय आहे अर्थ. बघा 2a + b ही 2 अंकी संख्या 45 आहे. लिहिलं मी.
आता पुन्हा काय म्हणलंय बघा, जर एकक स्थानी बी असेल तर, आता एकक स्थानी बी असेल, एकक स्थान म्हणजे हे आहे 2a प्लस, आता बी एकक स्थानी बी असेल, एकक स्थान कोणतं येते 5, म्हणून इथं 5 ठेवायचं आणि बरोबर 45 म्हणायचं. ही 2 अंकी संख्या 45 आहे, एकक स्थानी बी असेल तर, म्हणजे एकक स्थान ही 5 आहे, इथं बी ची किंमत 5 ठेवली. आणि आता बघा 2a बरोबर 45 मायनस 5, a बरोबर 40 भागिले 2, उत्तर जे आलं ते म्हणजे 20 आलं. a ची किंमत 20. पहा नेमकं काय सांगितलंय ते. बघा पुढचा तसाच आहे, सोडून घ्या. बघा काय म्हणतात ते. आत्ता एक दिला होता, त्याच्याच पुढे चेक दिलेला आहे. बघा 4m प्लस के बरोबर 28 म्हणलाय आणि एकक स्थानी के आहे, म्हणजे 4m प्लस के ची किंमत 8 आहे, बरोबर किती 20 आहे. बरोबर किती 28 आहे, म्हणजे 4m बरोबर 28 आहे वजा 8 आहे, m बरोबर वजा बाकी 20 आहे भागिले 4 आहे, 4 पंचे 20. तर m ची किंमत किती आली 5 आली. म्हणून सोलापूर पोलीस 2013 मधला हा प्रश्न तुमच्या समोर आहे. ठीक आहे, 5 करेक्ट आहे. चला हा प्रश्न बघा, मी डायरेक्ट समजावून सांगतो, एकदा लिहून घ्या, वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पुन्हा व्यवस्थित लिहून घेतला तरी चालतंय. बघा 8 प्लस 4a आणि 4 अधिक 2b ह्या 98,537 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमती आहेत. स्थानिक किमती म्हणले बरं, तर ए व बी च्या अनुक्रमे किमती किती. ठीक आहे, आता बघा हे 8 अधिक 4a बरोबर काय म्हणले अनुक्रमे सहस्त्र. सहस्त्र कोणतं येते बाबा, एकक दशक शतक सहस्त्र म्हणजे 8, याची स्थानिक किंमत म्हणजे 8,000 आहे. स्थानिक किमती आहेत, हो का बघा स्थानिक किमती आहेत. त्याच्यानंतर हे बघा आता 4 अधिक 2b बरोबर, आता दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमती. दशक स्थान कोणतं येते रे बाबा, आता एकक आणि दशक म्हणजे किती आलं 30 आलं. बघा समोर माहिती दिलेली आहे. स्थानिक किंमत म्हणलंय, एक सहस्त्र स्थानची म्हणलंय, ते 8 होतं सहस्त्रला म्हणून 8 ची स्थानिक किंमत लिहिली 8,000. ते दशक म्हणलेलं आहे म्हणून दशकची स्थानिक किंमत लिहिली ही, कारण हे आणि हे दशक म्हणले आणि हे सहस्त्र म्हणलं होतं. आणि अंक म्हणलं असतं तर 8 लिहिलं असतं, परंतु स्थानिक किंमत म्हणलंय. मग आता सोडवा याला. मग आता ह्याला पलीकडे घ्या. 4a बरोबर 8,000 वजा 8 म्हणजेच a बरोबर 7,992 छेद त्या ठिकाणी 4. त्याच्यानंतर a बरोबर याला भागा आता, 4 1 4, 3 4 9 36, 3 4 9 36, 3 4 8 32, 1998. परत 2b बरोबर 30 वजा 4, b बरोबर हे झाले 26 छेद 2, b बरोबर किती झालंय 13. बघा या प्रश्नाचं उत्तर काय दिलंय समजून घ्या, या पद्धतीनं सोडवायचं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा आता अंक आहेत म्हणलंय बाबांनो, सहस्त्र व दशक स्थानचे, डबल नाही बरं, अंक म्हणलेला आहे. मग काय म्हणलं होतं, स्थानिक किमती म्हणलं होतं. आता अंक म्हणल्यास कसं बघा, 5 अधिक 3a बरोबर हे सहस्त्र स्थानचा अंक किती आहे 8, आणि 7 अधिक 4b बरोबर हे दशक स्थानचा अंक म्हणजे किती 3, असा अर्थ आहे. आता मग स्थानिक किमती म्हणलं होतं, आता अंक म्हणलेला आहे.
3a बरोबर 8 मायनस 5 ए बरोबर यांची वजाबाकी करा 3/3 ए बरोबर 1 आलं. आता याला बघा 4b बरोबर 3 मायनस 7 बी बरोबर -4/4 बी बरोबर -1 आलं. बघा रे, समजून घ्या उत्तर काय आणि कशा पद्धतीने येऊ लागलंय. हे अंक म्हणलेत, मग स्थानिक किमती म्हणलं होतं आणि म्हणून 3a बरोबर 8 हे पलीकडे घेतलं, मायनस झालं 1 आलं. ह्याला पलीकडे घेतलं आणि ते जे झालं ते म्हणजे यांच्यातला फरक 4 आला होता आणि याचं उत्तर -1. एकाचं +1 एकाचं -1 उत्तर आलं. ओके, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. बघा तुमच्या पोलीस भरतीमध्ये टाकलेला प्रश्न, कारण मी त्याला फिरवला होता. 2 प्रश्न मी दिले, एक स्थानिक किंमत म्हणलं, एक अंक म्हणलं होतं आणि इथं हे का अंक म्हणलेला आलेलाच आहे. तुमच्याच भरतीतला प्रश्न नाशिक पोलीस आयुक्तालय 14 मधला 7 + 4a बरोबर ते चालय बघा. सहस्त्र म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 8 हेच आहे. आणि परत 5 + 2b बरोबर हे काय म्हणलेलं आहे, दशक. दशक म्हणजे 3. सेम आल्या रे, डबल रिपीट आलेला आहे. हा प्रश्न आत्ताच घेतलेला होता, फक्त तिथं इसवी सन नव्हतं, इथं इसवी सन आलेला आहे. कोणत्या अंकाची, धाराशिव पोलीस 2013 ला आहे, कोणत्या अंकाची स्थानिक आणि दर्शनी किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते? सांगा बरं, कमेंटमध्ये उत्तर सांगा मला याचं. चला कमेंटमध्ये मला उत्तर सांगा. कमेंटमध्ये कोणत्या अंकाची स्थानिक आणि दर्शनी किंमत. हा धन्यवाद, सर्वांनी कमेंटमध्ये मला उत्तर सांगा याचं. कमेंटमध्ये उत्तर, कोणत्या अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते? त्याचं उत्तर आहे 0. 0 हे कुठं पण असू द्या, एकक स्थानी असू द्या, दशक स्थानी असू द्या, दशांश संख्येच्या उजवीकडे असू द्या किंवा डावीकडे असू द्या, याची स्थानिक किंमत नेहमी काय असते? 0च असते. चला नेक्स्ट पुढचा बघा. खालील कोणत्या संख्येमधील 3 व 6च्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज जास्त आहेत? हे टाकलेले प्रश्न आहेत, इसवी सन द्यायचं राहिलेलं आहे. बघा 6 आणि 3 म्हणले, ह्या 6ची झाली इथं 600 आणि इथं हे 3 म्हणजे 603 झाले. ह्या 6ची 60 झाली आणि हे 3 झाली म्हणजे 63 झाले. जास्त आहे म्हणलंय. हे 600 आहेत आणि हे 30 झालेत म्हणजेच 630 झालेत. आणि हे 30 आहेत आणि 6 आहेत ती म्हणजे 36 झाले. बघा मी बेरदा सांगितलं डायरेक्ट. आता इथं उत्तर आलं तुमचं हे का, कारण 630 ही सगळ्यात जास्त आहे. कारण 2ची बेरीज म्हणले, 3 व 6 अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? स्थानिक किमतीची बेरीज इथं लिहिली. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आलं ते म्हणजे किती आलेलं आहे? 630 पर्याय आहे त्या ठिकाणचं उत्तर आलेलं आहे. चला नेक्स्ट पुढचा बघा. हा प्रश्न थोडासा चुकीचा आहे, कारण पॉइंटमध्ये दिले बघा. पॉइंटमध्ये इकडं, पॉइंटमध्ये आहे, इकडल्या बाजूला पॉइंटमध्ये आहे. चला सोडून बघा एकदा काय होते पहा. आता या प्रश्नाला पॉइंटमध्ये दिलेला आहे समान अंक आहे का, इथं स्टार आहे, इथं स्टार आहे, म्हणजे हे काय येणार आहे बघा. आता एकक दशक म्हणजे 10x आहे आणि अंकाच्या फरक म्हणलाय. स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक 10x आहे आणि ह्याची स्थानिक किंमत सांगा आता किती येणार आहे? 0.x येणार आहे. 1x 0.x आलं. आणि यांच्यातला फरक म्हणलेला आहे तो म्हणजे 59.4 म्हणलेला आहे. पाहून घेऊ बघा. हे आता फरक काय नाही म्हणजे 1 आलाय, नाहीतर ह्याच्यामध्ये 1 ठेवलं की लगेच उत्तर आलं रे. सगळ्यात सोपं आहे ते. बघा किती झालं? 9, 10 मधून
0.1 आलं म्हणजे याचं उत्तर आलं 0.9. 10 मधून 0.1 काढलं, इथला इकडं घेतला, 9 परत देऊन टाकला, 9.9 x बरोबर बघा x बरोबर आता हे मायनस प्लस -1 + 1 0 म्हणजेच x बरोबर परत बघा 11 9 99 11 5 11 चौक 9 सखी 54. मी तर मग सांगितलं होतं की बाबा ह्या काय एका सेकंदात सांगितलं होतं इथं की असं आलंय ना सरळ इथं 1 म्हणा, डोक्याला खोरा घेऊ नका. उत्तर किती आलं तर 6. आणि हे बेसिकनं सुद्धा मी सांगितलेलं आहे, कारण इथं पॉईंट मला दिसला नाही. इथं पॉईंट नसतं तर मग हे चुकीचं वाटलं असतं, पण इथं पॉईंट दिलाय त्याच्यामुळे सोडवता येते. याचं उत्तर किती आलंय 6. ओके, आलंय. काही विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे, सतीशनं उत्तर दिलेलं आहे. दोन्हीनं सांगितलंय, त्यानं बी सांगितलं. तिथं तर मग सांगितलं होतं 5 आणि 1 6 होतंय आणि हे शॉर्टकट झालं. हे इकडं बेसिकनं माहिती सांगितली त्याची. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. नागपूर SRPF 2024 मध्ये टाकलाय बघा किचकट. 12 दशक, 12 गुणिले दशक म्हणजे 10, पुन्हा त्याच्यानंतर मध्ये गुणिले म्हणले 18 शतक, 18 गुणिले हे 100, 100 वेळेस 18 आहेत आणि हे 10 जे आहेत ते 12 वेळेस आहेत आणि वजा 3 शतक म्हणजे 3 गुणिले 100 असा त्या ठिकाणचा अर्थ काहीतरी होतो. मग आता बघा आता काय झालं, एवढं सोडून घेऊता. हे झालं 120 गुणिले हे झाले तर 1800 वजा हे झाले तर 300. बघा कंस सोडून घेतलं. नियमानुसार हा गुणाकार 1 2 3 0, 18 2 36 परत 3 18 आणि 3 21 बघा, किंवा 12 8 96 9 12 1 12 9 21. आता वजा ह्याच्यातून 300 म्हणायचे. 300 मी इथंच वजा बाकी घेतो मित्रांनो. का हे 300 0 0 परत 7 आलेत, परत देऊन टाकला 5 आलेत, घेतला नाही 1 2 म्हणजे बघा आता काय झालं 2,15,700 आहे का रे कुठं 2,15,700 हो का 2,15,700 या प्रश्नाचं उत्तर. एकशे 91 वाला प्रश्न चेंज आहे. 191 का? बर ठीक आहे बघतो. अगोदर हा प्रश्न सोडून घ्या. हा प्रश्न सोडून घ्या, पाहू पाठीमागे जाऊन आणखीन काही कव्हर करून घेऊ काय असेल तर वेगळं चेंज. हा बघा. हा आता इथं आपलं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे प्रकरण संपलेलं आहे. नागपूर SRPF 2023. आता ह्याच्यातलं चौथं प्रकरण जे आहे, याच्यात 5 प्रकरणं होतं. हे चौथं प्रकरण अंकापासून संख्या तयार करणे आणि एक रोमन संख्या असे एक 2 राहिलेत आपलं. हे अंकापासून संख्या तयार करणे आणि रोमन संख्या आपलं उद्याच्या तासामध्ये आपण त्याला कंटिन्यू करू. हे पुढील तासामध्ये कंटिन्यू. आता 91 प्रश्न काहीतरी म्हणत होते. 91 प्रश्न चेंज आहे का? मच्छिंद्र बघा चेंज आहे तर सोडून घेऊत. आता थोडासा बदल असेल तर पाहावं लागेल तुम्हाला मित्रांनो. आत्ताच एक सांगितला होता मी बघा, हे 7 + 4 1
सहस्त्र स्थानचे अंक आहेत. सहस्त्र स्थानचा अंक काय म्हणलेला आहे? एकक, दशक, शतक, सहस्त्र अंक म्हणलेला आहे. आणि 5 अधिक 2b कुठला म्हणलेला आहे? दशक स्थानचे अंक. दशक म्हणजे किती आहेत बघा बरं? 3 अंक म्हणलेला आहे. 4a बरोबर 8 आहेत, -7 आहे. a बरोबर 1/4 म्हणजे a बरोबर 0.25. बघा 4 दोन्ही 8 आणि 4 25. ठीक आहे. 2b बरोबर 3 वजा 5 आलंय. b बरोबर -2/2. b बरोबर -1. ठीक आहे. एक कमेंट आली होती. ओके, थँक्यू. मच्छिंद्र सरांची एक कमेंट आलेली होती. ओके, चालतंय. तर त्यांचं उत्तर मी सांगितलेलं आहे. नाशिक पोलीस आयुक्तालय 2014 मध्ये एक मी या ठिकाणचा प्रश्न इथं दिलेला आहे. थोडंसं चेंज होतं, मला त्याच्यासारखाच वाटला म्हणून मी गडबडीनं पुढे गेलो, परंतु थोडासा चेंज होता म्हणून मी परत त्या ठिकाणी रिपीट सांगितलं. या प्रश्नाचं उत्तर हे लिहून घ्या. आपलं इथं एक प्रकरण संपलेलं आहे. इथं आपण थांबवतो. ओके, ठीक आहे. थँक्यू. शुभरात्री. गुड नाईट. आज भी 9:15